कृष्ण साय पांडवासी ते भोगती नष्टाचर्यासी आणि साय केले हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना ऐका प्रारब्धाची ठेवा भिक्षुक झाले पांडवा आणि राज्य वैभव भाग्य सर्व सांडियाला ठाव प्रारब्धे। अरे रावण होता, कैकई होती, मंतरा होती, म्हणून राम कळला, रामाची किंमत कळली। कारण रावण नसता तर राम कळला नसता महाराज। कारण आधी रचना प्रारब्धाची आहे, नंतर रचना शरीराची आहे। जसा जसा प्रारब्ध आहे तसं तसं सुख दुःख भोगावं लागणार आहे। कारण आधी रोड टाकलेलं आहे, मग त्याच्यावर रेल्वे गाडी धावलेली आहे। मला सांगा, रेल्वे इंजिन ड्रायव्हर किती जरी हुशार असला, त्यानं ठरवलं हे 20-25 किलोमीटरचं वळण न घेता मी ही गाडी डांबरीनं सरळ कल्याण स्टेशनला नेईन म्हटलं तर जमणार नाही। कारण आता ती गाडी रोळाच्या आधीन आहे, त्यामुळे वळण घ्यावंच लागणार आहे। तसं आपली इच्छा जरी दुःख भोगण्याची नसली तरी आपलं प्रारब्ध आपल्याला दुःख देणारच आहे। गाडी किती सरळ जाऊ रे, हो वळण आल्यावर वळण घ्यावंच लागणार आहे। कमी सरळ आहे म्हणून सरळ नेऊन चालेल का? मग खड्ड्या जात्या सरळ। कृष्ण साय पांडवासी ते भोगती हो नष्टाचर्यासी आणि सहाय्य केले हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना ऐका प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक हो पांडवा आणि राज्य वैभव भाग्य सर्व सांडियाला ठाव प्रारब्धे। शरीर संचितादीन धर्मराज हिंडेवना आणि कर्मे बुडाला रावण दुर्योधन प्रारब्धे। अभिमाने शिशुपाळ कृष्ण हस्ते झाला काळा आणि यादव निमाले सकळा केले निर्मूळ हो प्रारब्धे। कर्मरेषा टळेना बाण लागला त्या जगजीवना आणि कृष्णे सांडिल्या गोपांगना हे त्या नारायण प्रारब्ध। अरे नको रे भारुडाचा वासाता डॉक्टरनं सांगितलं म्हणतो की आजीबाई जरा तोंड उघडा। आजीनं तोंड उघडलं, अजून जरा उघडा म्हणून सांगितलं। मग आजी म्हणे मला लय तोंड उघडायला लावू नकोस, हे आपलं ठेवतो झाकून, लोकांचं बघतोय वाकून। अरे नको रे भारुडाचा वासाता नको रे भारुडाचा वासाता तुझ्या रे कमरेचा मोडीन काटा तुझ्या रे कमरेचा मोडीन काटा तुझ्या रे कमरेचा लगीन झालं सासरवाडीला गेला। किती दिवस राहायचं? जुन्या माणसाची महिना, पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पै आणि तिसऱ्या दिवशी अक्कल आहे का नाही। महिना झाला, 2 महिना झाला, मिस्त्री माघारीच येईना। एक दिवशी सासरा म्हणला पाहुणं माघारी जायचं बघताय का नाही। राग आला गड्याला, काय राव म्हणला 2 महिने राहिलो तुमच्यात, लगे मला म्हणताय माघारी कधी जाताय? 2 वर्ष झालं म्हणला तुमची पोरगी माझ्या घरात आहे, मी असं कधी बोललोय का म्हणला। सासरा म्हणला हो आता ती पोरगी तुम्हाला दिली, तिचं लगीन झालंय तुमच्या संग, मग माझं झालं नाही का मला तिच्या संग? मला काय पळवून आणलंय? याच लाड मोठा आहे, येडपट गट्ट्या नाडाने सोट्या थारवला बी नाही, पारीला बी नाही। नको रे भारुडाचा वासाता नको रे भारुडाचा वासाता तुझ्या रे कमरेचा मोडीन काटा तुझ्या रे कमरेचा मोडीन काटा तुझ्या
आणि कृष्णे सांडिल्या गोपांगना हे त्या नारायण प्रारब्ध फिरत असता काय झाले पुढे प्रारब्ध ओढवले आणि त्या जानकीस राक्षस नेले कष्ट भोगविले हो प्रारब्ध म्हणून महाराज म्हणतात कर्माधीन शरीर पूर्ण ब्रह्म रामचंद्र आणि रघुपती विष्णूचा अवतार पाटी जन्मांतर नामा म्हणे नको रे भारुडाचा न्वासा ताटा नको रे भारुडाचा न्वासा ताटा तुझ्या रे कंबरेचा मोडीन काटा तुझ्या रे कंबरेचा मोडीन काटा तुझ्या रे कंबरेचा काय सांगायचं थोडं महाराज मला बोलायचं सुद्धा नको वाटतंय कारण कसं आहे वयाच्या मर्यादे लागतंय पण आता काही इलाज नाही भारुड आहे शेवटी नको रे भारुडाचा न्वासा ताटा नको रे भारुडाचा न्वासा ताटा कसं आहे महाराज समोरच्याला आपण सरळ बोलू तर समोरचा सरळच बोलणार आहे का नाही आज समोरच्याला आडवं बोलल्यावर आडवंच बोलणार है का नाही म्हणून आपण सरळ बोललं तर समोरचा सरळ बोलतो आपल्याला आपण आडवं बोललं तर समोरचा बी आडवाच बोलणार आहे एक जण असं गाडीवर चालला होता आणि गाडीवर चालल्यावर शांत राहा आणि मग शेजा जोडीदार निघालेला चालत काय बाया ऐकते ते पण ऐकत नाही त्या आणि मग ह्याचा जोडीदार लागला तो चालत चाललेला आणि ह्याच्याकडे गाडी आता हे गाडीवर निघालेला आणि ते जोडीदार निघालेला चालत आता सरळ म्हणायचं चालत का चाललाय गाडी कुठं आहे पंक्चर झाल्या का म्हणल्यावर संपत का नाही त्याला म्हणला चालत चाललाय मला गाडी कुठं आहे म्हणला इकली का काय म्हणून ता म्हणलं का ताक ओळखायचं हांड्यात हात घालायचा नाही नको रे भारुडाचा न्वासा ताटा कारण कसं आहे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक नको रे भारुडाचा न्वासा ताटा जरा शांत राहा तुम्ही शांत राहिला तर कार्यक्रम चांगला होईल आणि तुम्ही मध्ये अशी जर गडबड गोंधळ काय केला तर कार्यक्रम व्यवस्थित होणार नाही कोणी कालवा करायचा नाही शांत राहायचं नको रे भारुडाचा न्वासा ताटा तुझ्या रे कंबरेचा मोडीन काटा तुझ्या रे कंबरेचा मोडीन काटा तुझ्या रे कंबरेचा मोडीन काटा